नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आजचा विषय आहे जन्ममृत्यू. चालत्या वाहनातील तसेच 108 ॲम्ब्युलन्समध्ये घडणाऱ्या मृत्यू घटनांच्या नोंदणीबाबत स्पष्टीकरण. यासाठी आपण बघूया महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे यांच्याकडील पत्र 19/7/2016. हे पत्र माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्ममृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्ममृत्यू जिल्हा परिषद सर्व आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्ममृत्यू महानगरपालिका सर्व कार्यकारी आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्ममृत्यू बृहन्मुंबई महानगरपालिका परेल मुंबई यांना पाठवलेले हे पत्र आहे. ह्या पत्राचा विषय आहे चालत्या वाहनातील तसेच 108 ॲम्ब्युलन्समध्ये घडणाऱ्या मृत्यू घटनांच्या नोंदणीबाबत स्पष्टीकरण देणारे हे परिपत्रक आहे. उपरोक्त विषयांबाबत संदर्भीय पत्रान्वये केंद्र शासनाने चालत्या वाहनातील जन्ममृत्यू घटनेबाबतच्या नोंदणीबाबत नियम 6(1) मधील नोंदणीबाबत पुनर्विचार केला आहे तो खालीलप्रमाणे. मुद्दा क्रमांक 2. केंद्रीय विधी व न्याय विभागाकडून प्राप्त झालेल्या स्पष्टीकरणानुसार चालत्या वाहनात घडणाऱ्या मृत्यू घटनांच्या नोंदणीबाबत अशा प्रकरणांमध्ये सदर मृत्यू घटनेची नोंदणी करण्याची अथवा त्याबाबतचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी ही त्या आरोग्य संस्थेच्या प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याची राहणार नाही. चालत्या वाहनातील घडणाऱ्या घटनांची सर्वसाधारण वर्गवारी खालीलप्रमाणे करण्यात येत आहे. नंबर 1. एका शहरातील किंवा गावातील चालत्या वाहनातील घडणाऱ्या मृत्यू घटना. 2. एका शहरातील किंवा गावातील वाहन ॲम्ब्युलन्स घडणाऱ्या मृत्यू घटनेबाबत. 3. नियमित कायम वास्तव्य लांब पल्ल्याच्या प्रवास उदाहरणार्थ रेल्वे, बस, विमान इत्यादी असलेल्या नेहमीच्या ठिकाणापेक्षा इतर गावात किंवा इतर राज्यातील मृत्यू घटनेबाबत. 4. स्वतःच्या वाहनातून गावाबाहेर शहराबाहेर किंवा इतर राज्यातील सार्वजनिक वाहनाव्यतिरिक्त घडणाऱ्या मृत्यू घटनेबाबत. पत्रातील मुद्दा क्रमांक 3. वरील सर्व प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीने जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ आल्यानंतर संबंधित रुग्णालयाने तीस मृत व्यक्ती असल्याचे घोषित केल्यास त्या घटनेबाबत मृत्यूचे ठिकाण हे रुग्णालयाबाहेरचे असेल. सदर मृत्यू घटनेची नोंद ते ठिकाण ज्या निबंधकाच्या कार्यक्षेत्रात येते त्या निबंधकाकडे करण्यात यावी. पत्रातील मुद्दा क्रमांक 4. महाराष्ट्र जन्ममृत्यू नोंदणी नियम 2000 मधील नियम 6(1) ची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी विचारात घेता असे निदर्शनास येते की प्रभारी वाहन चालक अशा घटना नोंदवण्यास सक्षम नाहीत. अशा प्रकरणांमध्ये मृत्यू घटनेची नोंद मृत्यू ज्या निबंधकाच्या कार्यक्षेत्रात घडला आहे त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडे करण्यासाठी मृत व्यक्तीचे कुटुंबातील सदस्य अथवा मृत्यू समयी उपस्थित नातेवाईक सहकारी यांना मृत्यू नोंद करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत खालील प्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. स्पष्टीकरणातील मुद्दा क्रमांक 1. चालत्या वाहनातील घडलेल्या मृत्यू घटना या संस्थेतील मृत्यू घटना ग्राह्य धरण्यात येऊ नयेत. रुग्णास जवळच्या रुग्णालयात नेल्यानंतर रुग्णालयात आणताना मृत्यू घोषित केल्यास अशा मृत्यू घटना निबंधकाकडे नोंदवण्याची जबाबदारी संस्थेचे वैद्यकीय अधिकारी यांची असणार नाही. मृत्यूचे ठिकाण नोंदवताना सदर रुग्णालयाचे नाव, पत्ता किंवा दवाखान्यात जाताना मृत्यू असेही नमूद करता येणार नाही. सदर घटनेची नोंद घटना ज्या निबंधकाच्या कार्यक्षेत्रात घडलेली आहे त्या कार्यक्षेत्राच्या निबंधकांनी नोंद घ्यावयाची आहे. मुद्दा क्रमांक 2. चालत्या वाहनामध्ये नैसर्गिक मृत्यू आल्यास वाहन चालकाव्यतिरिक्त मृत व्यक्तीसोबत नातेवाईक किंवा सहकारी यांनी सदर मृत्यू घटनेची नोंद
घटना ज्या कार्यक्षेत्रात घडली आहे त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडे घटनेची नोंद करावी. जर जर मृत व्यक्ती सोबत कोणी नसेल तर वाहन चालकाने संबंधित कार्यक्षेत्रातील निबंधकाकडे मृत्यूची नोंद करावी. मुद्दा क्रमांक 3, अपघात अथवा खून अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर चौकशी पंचनामा अहवालाप्रमाणे त्या बाबी नियम क्रमांक 6.2 मध्ये अंतर्भूत असून पंचनाम्यात नमूद केल्याप्रमाणे त्याचे कार्यक्षेत्रातील संबंधित निबंधकाकडे नोंदणी करावी व मृत्यूचे ठिकाण पंचनाम्यात नमूद केल्याप्रमाणे लिहितील. मुद्दा क्रमांक 4, चालत्या वाहनात लांब पल्ल्याच्या प्रवासात मृत्यू झाल्यास त्या वाहनाचे पुढील थांबा हे मृत्यूचे ठिकाण असेल. मृत्यू नोंदणी करण्यासाठी वाहन चालक किंवा मृत व्यक्तीच्या सोबत असणारे नातेवाईक सहकारी हे त्या थांब्याशी संबंधित कार्यक्षेत्रातील निबंधकाकडे मृत्यूची नोंद करतील. जर मृत व्यक्ती सोबत नातेवाईक अथवा सहकारी कोणी नसेल तर त्या वाहनाचा चालक मृत्यू ज्या कार्यक्षेत्रात झाला त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडे मृत्यूची नोंद करेल. वरील सूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व निबंधक जन्म मृत्यू यांना देण्याची तजवीज करावी व तसे या कार्यालयास अवगत करावे असे माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्देशित केलेले आहे. अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विचार कसला करताय? चॅनलवरील दररोज नवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी करा सबस्क्राईब. जन्म मृत्यू संबंधीचे सर्व शासन निर्णय परिपत्रक आपल्याला ग्रामविकास e-सेवा.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कृपया जन्म मृत्यू संबंधीचे शासन निर्णय आपणास हवे असतील तर या वेबसाईटवरून आपण डाउनलोड करून घेऊ शकता. ग्रामविकास e-सेवा.com या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे. त्यावरही आपण क्लिक करून आपण ह्या वेबसाईटवर जाऊ शकतात. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर जन्म मृत्यू संबंधीचे सर्व उपलब्ध शासन निर्णय आपण बघू शकतात, डाउनलोड करून घेऊ शकतात. त्यानुसार आपण आपल्या कार्यक्षेत्रात कामकाजही करू शकतात. आपणास पुनश्च एक विनंती अशी आहे की ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे. सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी व चुकींसाठी हे चॅनल जबाबदार राहणार नाही. अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल. या व्यतिरिक्त अनेक विषयांचे शासन निर्णय, अधिसूचना, परिपत्रक ग्रामविकास e-सेवा.com ह्या संकेतस्थळावर आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सेवाविषयक बाबी म्हणजेच आस्थापनाविषयक बाबींशी संबंधित शासन निर्णय आपल्याला शासन निर्णय या टॅबमध्ये सेवाविषयक बाबींमध्ये बघायला मिळतील. तसेच लेखाविषयक जे शासन निर्णय आहेत म्हणजे वेतन आयोग असतील, वेतन भत्ते असतील इत्यादी संबंधीचे सर्व शासन निर्णय विषय वाईज आपल्याला लेखाविषयक या टॅबमध्ये मिळतील. तसेच महसूल विभागाशी संबंधित असलेले शासन निर्णय आपणास महसूल सेवा या टॅबवर क्लिक केल्यानंतर पाहायला मिळतील. तसेच पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग इत्यादी विभागांचे शासन निर्णयही आपल्याला या ग्रामविकास ई सेवा चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच शासनाच्या विविध विभागांच्या ज्या योजना राबवण्यात येतात त्या योजनांचे सुद्धा विभाग न्याय
अ, योजनांचं आपण एक दालन दिलेलं आहे, एक टॅब दिलेला आहे. त्यानुसार आपण ज्या विषयाशी संबंधित आपल्याला योजना शोधायची असेल त्या विभागावर आपण क्लिक केल्यास त्या विभागाची योजना आपणास बघता येईल. त्यानुसार ते शासन निर्णय आपल्याला डाउनलोडही करून घेता येतील. आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतचा आपला अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावा. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार.